6वी शिकते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि पाडली जरी आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त शौर्यांची, मूर्ती दिसेल फक्त शौर्यांची. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा, माझा मानाचा मुलगा. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराजे ज्यांच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराजे ज्यांच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मराठ्यांच्या रक्तात ज्यांनी स्वाभिमान जागवला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते सोनेरी स्वप्न सत्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अशा अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राची ऊर्जा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे झाला. आज अनेकांनी शिवरायांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल. मी असे म्हणणार नाही की त्यांचा फोटो स्टेटसला ठेवू नका. तुम्हाला जे शिवरायांचा फोटो कायमचा ठेवायचा असेल तर तो कायमचा आपल्या हृदयात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या तरुणाईला गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण? छ म्हणजे 36 शक्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, ती म्हणजे तीनही जग जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जाणता राजा. असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. गड आला, गड जिंकला, याहीपेक्षा तानाजी मालुसरेसारखा शूरवीर गमावण्याचे अतीव दुःख होणाऱ्या महाराजांच्या भावभावनांची आजच्या समाजाला गरज आहे. शिवरायांवर अनेक संकटे आली पण ते कधी खचले नाहीत. मात्र आजचा तरुण थोड्या अपयशाने खचून जातो, निराश होतो. तरुणांनी खचून न जाता, निराश न होता शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे. त्या संकटावर मात करून आपले अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मित्रांनो, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या तरुणांची आज देशाला गरज आहे. शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता, स्त्रियांना आदर होता. पाण्याचे मोल समजण्यासाठी दुष्काळ शिरावे लागते, आणि शिवछत्रपती समजण्यासाठी महाराष्ट्रातच जन्माला यावे लागते. जो 62 किलोची तलवार चालवतो तो येसाजी, जो 2000 सैनिकांची एकटा लढतो तो बाजी, जो हत्ती घोडे हुंट दिल्लीतून पुण्यात आणतो तो संताजी, जो शत्रूंच्या झुंड्यात बसून शत्रूंवर वार करतो तो धनाजी, जो सिंहाशी लढून सिंहाच्या जबड्यात हात घालून जबडा फाडतो ते छत्रपती संभाजी, आणि या सर्वांना मिळून जे स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर तो मुलांचा बाप होता. दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो. त्यापेक्षा शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आदर्शवर जीवन जगलं तर शिवरायांचा मावळा नक्कीच होऊ शकतो. शेवटी एवढेच बोलेल की अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गैर केली जाणार नाही. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदुस्थानाचा अर्थच समजला नसता. शिवाजी